नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कर्तृत्वाने राज्य केले असे आपले महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आहे आणि याच जयंतीनिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष कार्यक्रम. आज या महामानवाच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या विचारांचा पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत आणि म्हणूनच आज आपण अशा तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मीना प्रकाश कुटे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. धन्यवाद. खरं तर मॅडम माजी कुलसचिव व प्राचार्य SNDT महिला विद्यापीठ मुंबई आणि सध्या मॅडम SSR कॉलेज ऑफ एज्युकेशन सायली सिल्वासा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन क्षेत्रात त्यांचा 40 वर्षांहून अधिक असा अनुभव आहे आणि आदर्श शिक्षिका पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत प्राध्यापक बाबासाहेब कांबळे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सर. इतिहास विभाग प्रमुख असून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध भारतात तसेच भारताच्या बाहेरही प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी गिरणी कामगार यांच्यावर सध्या PhD केलेली आहे. आज आपण या दोघांकडूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या कार्याचा आढावा करून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विशेष आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. दोघांचेही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आज आपण 132वी जयंती साजरी करत आहोत आणि त्या महामानवाला वंदन करून आजच्या आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. मॅडम, मला तुम्हाला विचारायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरं तर युवकांचं प्रेरणास्थान आहेत. तर आजच्या युवकांनी त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, काय सांगाल? अगदी छान प्रश्न आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व युवकांचे, तरुणांचे, सर्वांचे प्रेरणास्थान आहे. आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि एवढ्या विविध विषयामध्ये, ज्याला बहुविद्याशाखीय क्षेत्रामध्ये अनेक पदवी प्राप्त केलेले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण काय शिकायचं? तर आजच्या युवकांनी त्यांच्यापासून, म्हणजे ज्या वेळेला बहिष्कृत समाजाला कुठेतरी सर्वांगीण अभ्युदयासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पण, त्याग, स्वतःचं, खरं म्हणजे त्यांना खूप काही व्यक्तिगत प्रतिष्ठा मिळाली असती, छानपैकी आनंदाचं सुखाचं जीवन ते जगू शकले असते, मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित जागेवरती गेले असते. परंतु तसं न करता अत्यंत साधं जीवन, अत्यंत हालाकीचं जीवन, किंबहुना आपल्या नव्या पिढीसमोर त्यांनी आदर्श, त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या हयातीतच कोणीतरी पुढं आलं पाहिजे आणि माझं हे जे वेगवेगळ्या आघाड्यांवरचं कार्य आहे हे पुढं नेलं पाहिजे. आजच्या तरुणांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं कार्य पुढं नेणारी व्यक्ती त्यांना लाभली नाही, त्यामुळे ती एक खंत मनामध्ये होती. आणि आजच्या तरुणांना मला असंच सांगायचं की आज स्वतः खूप शिका, मोठे व्हा आणि शिकून इतकी मोठे व्हा, परिश्रमपूर्वक शिक्षण करा, वरिष्ठ पदांवरच्या जागा घ्या आणि वरिष्ठ पदांवरच्या जागा घेतल्यानंतर तिथे मात्र सामाजिक दायित्व विसरू नका. या सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडणं हे आजच्या युवकांचं काम आहे. आणि मग आपल्याला असं दिसेल केवळ त्याचं घर, केवळ त्याचा समाजच नव्हे तर तो देश, ते राष्ट्र, ते राज्य नक्कीच प्रगतीच्या पथावर जाईल. आणि आजच्या तरुणांनी मला असं वाटतं हाच बोध घेऊन सन्मानाच्या दिशेनं जीवन स्वाभिमानानं कसं जगावं हे जर आज शिकवलं तर ते नक्कीच फलदायी ठरणार आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. सर, मला तुम्हाला विचारायचं, जसं आता आपण बघितलं की युवकांनी त्यांच्याकडून काय शिकावं किंवा काय शिकलं पाहिजे, पण मगाशी गप्पांमध्ये तुम्ही सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण आणि आत्ताची लहान मुलं यांची सुद्धा एक छान सांगड तुम्ही घातली, त्याविषयी सांगा. नक्कीच. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणीचं जर तुम्ही जीवनाचा अभ्यास केलात, बेसिकली मुंबई आणि सातारा इथे त्यांचं बालपणीचं जीवन गेलेलं आहे. आता ते परेलमध्ये, डबकचाळीमध्ये राहत असताना आणि परेल, वरळी ह्या सगळ्या भागामध्ये ते त्यांच्या अनेक सहकार्याने घेऊन क्रिकेट खेळायचे, फुटबॉल खेळायचे आणि ते स्वतः ते कॅप्टन होते. म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे नेतृत्व गुण होते हे त्यांच्या खेळांमधून किंवा त्यांच्या कार्यांमधून दिसतंय. साताऱ्याला असताना त्यांना बेसिकली व्यायामाची आवड होती, त्यांना मल्लखांब वगैरे शिकायचं होतं, पण तिथं तत्कालीन जी काही अस्पृश्यता होती त्याच्यामध्ये त्यांना ते शिकता नाही आलं. नंतर त्यांनी त्याची खंत सुद्धा व्यक्त केली. सांगायचा उद्देश आहे की लहानपणी सुद्धा बाबासाहेब, आपल्याला फक्त वाचणारे बाबासाहेब माहिती आहेत, लिहिणारे बाबासाहेब माहिती आहेत, पण खेळणारे बाबासाहेब खूप कमी लोकांना माहिती आहेत. आणि मला वाटतं की लहान मुलांनी सुद्धा फक्त अभ्यास केलं पाहिजे, नो डाऊट,
पण अभ्यासासोबत इतर आवडीसुद्धा त्यांनी जपल्या पाहिजेत आणि त्यासाठी पालकांनी सुद्धा लहान मुलांना इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजेत. मला वाटतं की हे बाबासाहेब सुद्धा लोकांना कळले पाहिजेत. अभ्यासासोबत खेळणारे, वाचणारे, बागडणारे बाबासाहेब हे सुद्धा आपल्या आजच्या लहान पिढीला सुद्धा माहीत असलं पाहिजेत. आणि मला वाटतं की पालकांनी ती आपली जबाबदारी समजून फक्त अभ्यासच नव्हे, अभ्यासासोबत इतर आवडीनिवडीसुद्धा, कारण जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्याकडे इतर असं ज्ञान असतं, इतर कला असतात, ती व्यक्ती समृद्ध होते. आणि मला वाटतं लहान मुलं जर समृद्ध व्हायचं असेल तर मला वाटतं बाबासाहेबांचं लहानपण आपण अभ्यासलं पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे सगळ्यांना जे एक बाबासाहेब माहीत आहेत त्याही पलीकडे त्यांच्या इतरही आवडी होत्या आणि त्यांनी त्या जोपासल्या होत्या, हेही खूप महत्त्वाचं आहे. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणती जीवनमूल्ये सांगितली आणि आत्ताच्या काळामध्ये खरं तर आपण ती कशा पद्धतीने त्याला पुढे नेत आहोत त्या जीवनमूल्यांना? अगदी बरोबर. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की षड्रिपू सोडून द्या, ज्याला आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर म्हणतो ना, हे षड्रिपू सोडा. आणि ज्याला प्रज्ञा, शील, करुणा ही त्यांची त्रिसूत्री होती. आणि ही त्रिसूत्री याच्याच बरोबर विनय आणि मैत्री ह्या पंचतत्वावर आधारित अशा तऱ्हेची जीवनमूल्य जर माणसानं अंगीकारली तर नक्कीच तो चरित्रवान बनेल, तो शीलवान बनेल. म्हणजे प्रज्ञेच्या बाबतीमध्ये किंवा विद्येच्या बाबतीमध्ये, विद्या ज्याला म्हणतो, प्रज्ञावान ज्याला म्हणतो, त्यामध्ये ते असं म्हणतात की माझ्या म्हणजे ग्रंथावर इतकं प्रेम होतं त्यांचं, जर कोणी माझ्या ह्या ग्रंथांवर कोणी जप्ती आणली ना, मी त्याला गोळ्या घालीन, असं त्यांचं एक वाक्य असायचं. याचं कारण म्हणजे प्रज्ञा किंवा विद्वत्ता, विद्या, बुद्धी ही पुस्तकं वाचल्याशिवाय येणार नाही. आणि शिलाचे पुरस्कर्ते होते ते. शील याचा अर्थ चरित्र. चारित्र्याला कुठल्याही प्रकारचा डाग मला लागणार नाही, कुठल्याही प्रकारचा कलंक मला लागणार नाही, अशी त्यांनी काळजी लहानपणापासूनच घेतली होती. आणि अतिशय चारित्र्यशील असा तो नेता आपल्याला दिसतोय. आणि करुणा म्हणजे देवत्व. आपल्याला माहिती की त्यांचे गुरु जे होते संत कबीर, महात्मा फुले आणि गौतम बुद्ध, आणि त्यामुळे या संत कबीरांचा वारसा त्यांना लाभला होता. आणि त्यामुळे करुणा, देवत्व हे त्यागाचं तत्व त्यांच्यापासून ते शिकले होते. आणि मला असं वाटतं ही त्रिसूत्री त्याच्याचबरोबर विद्या, विनय आणि शील या तीन गोष्टी जर अंमलात आणल्या तर नक्कीच तरुणांना या जीवनमूल्याचा आपल्या जीवनामध्ये निर्व्यसनी राहून कुठेतरी एक चांगला तरुण घडेल, चांगला नागरिक घडेल, अशा तऱ्हेचा प्रयत्न तरुणांनी करावा. आणि त्यामुळे ही जीवनमूल्य त्यांची अंमलात आणावी असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे. कारण मनुष्य हा नेहमी गुणांनी मोठा होतो. म्हणजे असं म्हणतात की उच्च स्थानावर बसल्यामुळे माणूस मोठा होतो असं नाही. एखाद्या राजवाड्याच्या कळसावर जर कावळा जाऊन बसला तर याचा अर्थ त्याला गरुड पण येईल का? नाही येणार. आणि म्हणूनच माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना बाबासाहेब आंबेडकरांसारखं, तर विद्या विनयेनं शोभते, त्याप्रमाणे विनम्रता हा मोठा गुणधर्म जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता तो आपण सांभाळला पाहिजे, तो आपण जपला पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर, मला तुमच्याकडे यायचं की मगाशी लहान मुलांविषयी आपण बोललो, पण विद्यार्थी जीवन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सांगड तुम्ही काय घातली आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने बाबासाहेब लहानपणी खेळामध्ये रुची होती, नंतरच्या कालखंडामध्ये ते ज्यावेळी अमेरिकेत जातात शिक्षणासाठी, सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांच्या लक्षात येतं की म्हणजे तिथे स्पोर्ट्सकडे ते जास्त लक्ष देतात, कारण त्यांना असं वाटतं की आता मला जास्त फ्रीडम मिळालेलं आहे, इथं जे स्वातंत्र्य नव्हते ते त्यांना मिळालं आहे. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की माझ्या आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे. सो ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात आणि अभ्यासावरती केंद्रित करतात. मला वाटतं विद्यार्थ्यांनी पण आयुष्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे हे एकदा ठरवलं तर त्याच्यावरती त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगतो. ते प्राध्यापक असताना त्यांच्याकडे काही म्हणजे परीक्षेमध्ये विद्यार्थी, अनेक वेळा विद्यार्थी, आम्ही सुद्धा प्राध्यापक म्हणून आमच्याकडे विद्यार्थी येतात की पास करा सर वगैरे. सो तशाच पद्धतीचा किस्सा त्यांच्या आयुष्यामध्ये घडला होता की बाबासाहेबांना पास करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी अत्यंत रागाने सांगितलं होतं की परत इकडे येऊ नका. म्हणजे बाबासाहेब कोणीही असू देत, आपल्या जातीचा असू देत किंवा परक्या जाती, कुठल्याही जातीचा असू देत, कुठल्याही धर्माचा असू देत, तर त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून पास झालं पाहिजेत, ही विद्यार्थ्यांच्याकडे अपेक्षा होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः विद्यार्थी संघटना स्थापन केली होती आणि त्याचा उद्देश होता की विद्यार्थी जगत असताना, शिकत असताना त्याला सामाजिक जाणीव सुद्धा असली पाहिजेत. राजकीय क्षेत्राबाबतीत बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांनी राजकीय म्हणजे तत्कालीन राजकीय क्षेत्रामध्ये उतरू नये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे, सामाजिक जाणीव त्याला असली पाहिजेत. ही भूमिका विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांची होती आणि त्याच्यामुळे त्यासाठी एक विद्यार्थी संघटना सुद्धा त्यांनी तयार केली होती आणि ती चांगल्या पद्धतीने अनेक सामाजिक आंदोलनामध्ये बाबासाहेबांना मदत करण्यासाठी, किंबहुना हे विद्यार्थी अनेक वेळाला घरोघरी जाऊन पुस्तकं वाटप करणे असेल, बाबासाहेबांचे विचार किंवा संघटनेचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत असत. अगदी खरं. मॅडम, खरं तर
स्त्री शिक्षण हा बाबासाहेबांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, कारण की समाजाच्या उन्नतीसाठी स्त्री शिकली पाहिजे हे त्यांनी तेव्हाही जाणलं होतं. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. आजही त्याची गरज आहे. म्हणजे अनेक नेत्यांचं, महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर स्त्री शिक्षणावर अतिशय भर होता. कारण गुरु ही पहिली, म्हणजे माता ही पहिली गुरु असते, आई ही पहिली गुरु असते. आणि त्यामुळे प्रत्येक घरातली स्त्री जर शिकली तर ती आपल्या मुलांना नक्कीच शिकवणार. अशिक्षित आई सुद्धा आपल्या मुलाला मोठं म्हणजे शिक्षण देऊन खूप मोठं होण्याची स्वप्न पाहत असते. आणि अशा अनेक माता आपल्याला दिसतील की ज्यांची मुलं खूप मोठ्या पदावर गेलेली, त्यांनी त्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि शिक्षणामुळे त्यांना मोठं केलेलं आहे. आणि त्यांचं एक वाक्य होतं बघा, की एखाद्या समाजाची किंवा देशाची प्रगती जर मोजायची असेल ना, तर त्या देशातल्या, त्या समाजातल्या स्त्रियांची प्रगती किती झालेली आहे त्यावर देशाची प्रगती अवलंबून असते किंवा समाजाची प्रगती अवलंबून असते. यावरून स्त्री शिक्षणाचं महत्त्व आपल्याला कळेल. आणि प्रत्येक घरातली स्त्री जर शिकली, कारण त्यावेळेला अशिक्षित स्त्रिया होत्या, कुठल्याही प्रकारचं त्यांना ज्ञान नव्हतं आणि अत्यंत गरिबीचं हलाखीचं जीवन जगत होते, आपल्या हक्काविषयी त्यांना जाणीव नव्हती. या सगळ्या गोष्टीतून मुक्तता जर करायची असेल, स्वच्छतेचं ज्ञान त्यांना नव्हतं आणि या सगळ्या अडाणी निरक्षर राहून त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत होता, या अत्याचाराला वाचा फुटत नव्हती. आणि त्यामुळे अशी वाचा जर फोडायची असेल, किंबहुना त्यांच्या दुःखाला वाट मोकळी करून द्यायची असेल, तर कुठेतरी या स्त्रिया शिकल्या पाहिजे. या स्त्रिया शिकतील तर आपलं कुटुंब शिकेल, कुटुंब शिकलं म्हणजे समाज शिकतो आणि समाज सुधारला म्हणजे पर्यायानं तो गाव, तो देश, ते राज्य हे सगळं प्रगतिशील होतं असं आपल्याला म्हणते. म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्र विकासामध्ये स्त्री शिक्षणाचं अत्यंत महत्त्व आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आणि म्हणूनच जाहीरनाम्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता किंवा बंधुता या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सांगितल्या, तेव्हा याची जाणीव त्यांना केव्हा होईल? हे आपले हक्क आहे, हा आपला जन्मतः हक्क आहे, शिक्षण घेणं हा माझा हक्क आहे. म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं, मोफत असं त्यांनी सुरू केलेलं आहे, संविधानामध्ये देखील म्हटलेलं आहे. तेव्हा या स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून त्यांनी आपलं काम केलं पाहिजे. म्हणजे एका हातात घड्याळ आहे, ते आपल्याला वेळ दाखवतं, ते प्रगतीचं साधन आहे, पुरुषांच्या बरोबरीनं काम करते हे साधन. दुसऱ्या हातात बांगड्या तिच्या हातात असतील तर ती स्त्री, बांगड्या याचा अर्थ ती बाईलबुद्धी आहे किंवा ती घाबरट आहे अशा तऱ्हेचा होत नाही. तर तिच्याजवळ विनयशीलता आहे, तिच्याजवळ सहनशीलता आहे, तिच्याजवळ सामर्थ्य आहे, किंबहुना स्वतःच्या शिक्षणासाठी म्हणजे माझ्याबरोबर माझा समाज शिकला पाहिजे याच्यासाठी नेण्यासाठी तिच्याजवळ शक्ती आहे आणि ही सहनशीलता तिच्यामध्ये आहे, याचं ते द्योतक आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी केवळ आपल्या समाजातील स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समाजातल्या कोणत्याही जातीच्या, जात, धर्म, पंथ, भाषा कोणती असू द्या, याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीनं शिक्षण घेतलं पाहिजे याच्यावर त्यांचा ठाम निर्धार होता. आणि हा ठाम निर्धार खरंच आज आम्ही सगळेजण, म्हणजे महात्मा फुले त्यांचे गुरु होते, कारण सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलं आणि त्यामुळेच या स्त्रियांना शिक्षण मिळालं. आज म्हणून तुम्ही आणि मी, पूनमताई, तुम्ही आणि मी आज त्यांच्यामुळे आहोत आणि त्यामुळे धन्यवाद बाबासाहेबांना आणि महात्मा फुलेंना असं मला वाटतं. नाही, अगदीच खरं आहे, अगदीच खरं आहे. सर, खरं तर आता आपण बघितलं की त्यांनी केवळ स्त्री शिक्षणावरच भर नव्हता दिला, तर कामगार कल्याणासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि तुम्ही गिरणी कामगारांवर PhD सुद्धा आता केलेली आहे, त्याविषयी थोडक्यात काय सांगाल? कामगार क्षेत्रावरतीत बोलायचं असेल तर आपल्याला अनेक कामगार नेते माहिती आहेत, पण ते एका विशिष्ट कामगारांसाठी काम करत होते. पण बाबासाहेबांचं तसं नव्हतं. बाबासाहेब अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांसाठी ते काम करत होतं. आता मगाशीच मॅडमनी स्त्रियांबद्दलचा उल्लेख केला, तर 1948ला मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा बाबासाहेबांनी आणला की ज्याच्यामध्ये महिलांना प्रसूती रजा मिळते, आता 6 महिने वगैरे मिळते. सो हे आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. आणि फक्त ते सर्वसाधारण महिलांसाठी नाही, खाण कामगार ज्या महिला आहेत, ज्यांच्याकडे खूप कामगार लिडर्सचं किंवा कामगार नेत्यांचं दुर्लक्ष झालं होतं, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब पोहोचले होते आणि त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट मिळावा असं केलं होतं. त्याचबरोबर गिरणी कामगारांसाठी सुद्धा बाबासाहेबांची संघटना होती, ती स्वतंत्र मजूर पक्ष होता. स्वतःचा एक कामगार पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केला होता. त्याद्वारे ते काम करत होते. 1938चा एक संप होता, त्याला 1938चा एक कायदा तयार केला होता आणि त्याच्यामध्ये बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा घाला घातला होता ते स्ट्राईकचा अधिकार, संपाचा अधिकार काढून टाकला होता. आणि तत्कालीन सगळे राजकीय नेते एकत्र येऊन तो लढा लढला होता आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि मला वाटतं की संपाचं जे हत्यार आहे किंवा संप हे कामगारांचा हक्क आहे, हे बाबासाहेबांनी त्या 1938च्या संपामध्ये दाखवलं होतं किंवा त्या स्ट्राईकमधून त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. आणि सगळ्या क्षेत्रातल्या कामगारांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. महानगरपालिकेतले कामगार असतील, शेतमजूर असतील, गिरणी कामगार असतील, सगळ्या क्षेत्रातल्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले दिसून येतात. अगदी खरं आहे. मॅडम, खरं तर
ग्रंथ हेच गुरु हा त्यांचा एक मूलमंत्रच होता, त्याविषयी सांगा ना. अगदी बरोबर आहे. ग्रंथ हेच गुरु. पुस्तकांवर सर्वात जास्त प्रेम बाबासाहेबांनी केलं. म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांना वेड होतं. म्हणजे त्यांची आई लहानपणीच वारली, आत्याने त्यांना शिकवलं आणि आत्यानंतर वडिलांनी पण 50 रुपये महिन्याची नोकरी होती वडिलांना, मिलिटरीमध्ये होते ते, आणि ते जे पैसे द्यायचे आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासाविषयी पुस्तकाविषयी खूप प्रेम आहे, त्यावेळेला ते देखील पुस्तकं घ्यायला म्हणजे वेळ आली ना तर आपल्या त्यांच्या मोठ्या मुलींकडून बहिणींकडून पैसे आणून उधार उसनवार आणून बाबासाहेबांना पुस्तकांची हौस पुरवत असत, बाबासाहेबांची पुस्तकांची हौस पुरवत असत. म्हणजे बाबासाहेबांना पुस्तकांचं वेड खूप होतं. आणि ज्यावेळेला ते परदेशामध्ये सुद्धा म्हणजे इथे एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये ते शिक्षण घेतलं त्यांनी, साताऱ्याचं प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर तिथे सुद्धा पुस्तकांवर म्हणजे कुठे भेटेल बाबासाहेब आंबेडकर तर ग्रंथालयात. म्हणजे त्यांचा अगदी लहानपणीचा किस्सा सांगते. ग्रंथालयामध्ये लहानपणीचा नव्हे, त्यांच्या परदेशामध्ये शिक्षण घेत असताना लायब्ररीत बसून राहायचे आणि त्या ग्रंथपालाला असं लक्षात आलं की हा मुलगा रात्रंदिवस इथंच बसलेला असतो, कारण तिथे 24 तास लायब्ररी उघडी असायची. खायला वेळ नसायचा, पैसे नाही खर्च करायला. परदेशात जाऊन म्हणजे आपले शौक पुरे करणं किंवा हॉस्टेल लाईफ जसं आजची मुलं जगतात तशा प्रकारचं जीवन ते जगत नव्हते. कोरडा पाव असायचा ना, तो वाळलेला सुकलेला पाव कुरतडत खात असताना ग्रंथपालाला लक्षात आलं की हा मुलगा म्हणजे हा तरुण असा आवाज काय येतोय. खायला बंदी होती, परंतु ज्यावेळेला म्हणजे लायब्ररीमध्ये खायला बंदी होती पण तेवढाही जेवणासाठीचा वेळ जाऊ नये यासाठी ते पुस्तकं वाचत बसायचे, तेवढाही वेळ जाऊ नये असा त्यांचा ध्यास होता. अर्थात ग्रंथपालाने परदेशातल्या म्हणजे ज्याला म्हणतो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधल्या ग्रंथपालाने त्यांच्यासाठी डबा आणून द्यायचं ठरवलं. मग त्यांचं ग्रंथावरचं प्रेम पाहून आणि त्यांना मग ॲडिशनल पुस्तकं द्यायला लागले. म्हणजे बाबासाहेबांनी ग्रंथ ठेवण्यासाठी इमारत बांधली, घर बांधलं पुस्तकांसाठी. म्हणजे पुस्तकांवर इतकं प्रेम त्यांचं होतं. आणि दुर्दैवानं ती सगळी पुस्तकं ज्यावेळेला परदेशातून ते जहाजावर आणत होते, ती जहाज बुडालं आणि त्यांची पुस्तकं गेली, त्यावेळेला त्यांना खूप दुःख झालेलं आहे. ग्रंथ हे गुरु याचं कारण पुस्तकं जी शिकवतात, म्हणजे वेळ कसा घालवावा, विद्वान कसं व्हावं. बाबासाहेब सामान्य बुद्धीचे होते लहानपणी असं ते स्वतःच म्हणतात, परंतु नंतर हे पुस्तक वाचनामुळे आपल्याला असं दिसतं की त्यांच्या इतक्या शिक्षणाने म्हणजे त्यांच्या इतक्या उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व आजपर्यंत झालेलं नाही असं. कारण याचं सगळंच श्रेय ते ग्रंथांना देतात आणि त्यामुळे ग्रंथ हेच गुरु, ग्रंथांनाच देव माना, ग्रंथालाच मैत्री म्हणा. आणि म्हणून म्हणतात ते तुम्हाला जर 2 रुपये मिळत असतील ना तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जीवन जगायला मदत करेल, दुसरं पुस्तक तुम्हाला जगावं कसं याचं मार्गदर्शन करेल. आणि त्यामुळे ग्रंथांवरचं प्रेम हे अलौकिक आहे असा माणूस पुन्हा आपल्याला या सृष्टीवर बघायला मिळणार नाही. आणि ग्रंथांमुळेच बाबासाहेब इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकले होते. आणि विविध अंगी असा त्यांचा अभ्यास होता. असं कुठलंच क्षेत्र नाही की त्याच्यातलं त्यांना ज्ञान नाही. असं चौफेर व्यक्तिमत्व ग्रंथामुळे झालं. अगदी खरं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ग्रंथ हेच गुरु. आणि आता तुम्ही जो किस्सा सांगितला तर आजच्या युवकांनी कमीत कमी रोजचा मी 1 तास फक्त वाचायला देईन असं ठरवून एक त्यांना मानवंदना आज आपण खरं तर देऊ शकतो. सर मला तुमच्याकडे यायचंय, कारण विषय आपला इतका म्हणजे आजचा असा आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानही तितकंच खूप महत्त्वाचं आहे, त्याविषयी सांगा. अत्यंत खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्याकडे अनेक तज्ज्ञांचं लक्ष आत्तापर्यंत गेलं नाही आहे. आपण ज्यावेळी 1950ला राज्यघटना स्वीकारली, आपण राजकीय लोकशाहीमध्ये गेलो होतो. राजकीय लोकशाहीमध्ये जिथे प्रत्येकाला समान मत आहे, प्रत्येक एक व्यक्ती समान मत असं आहे. पण आर्थिक लोकशाहीकडे आपण दुर्लक्ष केलं होतं हे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं. आणि जोपर्यंत आर्थिक लोकशाही स्थापन नाही होणार तोपर्यंत देश विकसित होणार नाही किंवा आपण जे भारताबद्दल स्वप्न बघतो ती स्वप्न आपली पूर्ण होणार नाहीत. आर्थिक लोकशाहीमध्ये काय असतं की बेसिकली जेव्हा जिथे राजकीय लोकशाही जिथे समानता आहे, आर्थिकमध्ये आपण किती समान आहोत, आपल्याकडे अत्यंत श्रीमंत वर्ग आहे आणि अत्यंत गरीब वर्ग आहे, ही दरी ज्यावेळी कमी होईल त्यावेळी आपण आर्थिक लोकशाहीकडे जाऊ. जर बाबासाहेबांचे तुम्ही ग्रंथांचा उल्लेख केला, त्यांचे 3 ग्रंथ महत्त्वाचे आहेत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. एक त्यांचा MAचं डेझर्टेशन आहे, PhDचा आहे आणि त्याच्यानंतर PhD नंतर प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ह्या तिन्ही डेझर्टेशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तत्कालीन जेवढे काही आर्थिक विचारवंत आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त कठोर टीका ईस्ट इंडिया कंपनीवरती, ब्रिटिश सरकारवरती आणि ब्रिटिशांनी ज्या रुपीजबद्दल जे काही त्यांची धोरणं होती त्याच्यावरती त्यांनी अत्यंत प्रखरपणे टीका केलेली आहे. त्याच्यामुळे जो आर्थिक राष्ट्रवाद आहे, आर्थिक राष्ट्रवादाचं ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही बाबासाहेबांचे हे 3 ग्रंथ जरी वाचलात तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांच्या सगळ्या आर्थिक धोरणावरती कशा पद्धतीने त्यांनी टीका केली होती. सो अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्यांचे विचार आहेत ते ह्या 3 ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतात. अगदी खरं आहे मॅडम. खरं तर जीवन व्यवहार शिकवणारं संविधान याविषयी थोडक्यात सांगा.
अगदी बरोबर. संविधान असं म्हणतंय आपल्याला की संविधानामध्ये कायद्याचं ज्ञान आहे, म्हणजे नियमावली आहे, घटना आहे, आपल्याला त्या संविधानामध्ये काही कलम दिसतील, परंतु याच्याच बरोबर जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन आहे. कारण तिथे हक्क, अधिकार, आपल्या ज्या काही कर्तव्य आहेत, या म्हणजे मतदानाच्या अधिकारापासून सुरुवात करा. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये मला योग्य नेता निवडून द्यायचा आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बघा की ते असं म्हणतात की वाढदिवस साजरा म्हणजे करायला त्यांचा विरोध होता, वाढदिवस साजरा करणं वगैरे. म्हणजे 55वा वाढदिवस त्यांचा ज्या वेळेला साजरा करायचा होता तर जय भीम या वर्तमानपत्राच्या लेखकाने सांगितलं होतं की तुमची जाहिरात द्यायची मला, परंतु त्यांनी त्याला विरोध केला होता. साप्ताहिकाला नापसंती दिली. ते म्हणाले की नाही, असं मला आवडणार नाही. आणि भारतात दुर्दैवी स्थिती अशी आहे की व्यक्तिपूजा आपण करत बसतो आणि त्यांना मात्र ते मान्य नव्हतं. नेत्यांबद्दल योग्य तो आदरभाव वगैरे मनामध्ये नक्कीच असावा, परंतु याचा अर्थ पूजा मात्र करू नये, व्यक्तीची पूजा करू नये. त्यांना नमस्कार केलेला सुद्धा आवडत नव्हता. संविधानामध्ये तेच सांगितलेले ना, समानतेचं तत्व. कारण समानता त्यावेळेला आपण ज्या वेळेला पाळली जाईल जेव्हा आपण ती अंमलात आणू. संविधानामधले जे हक्क, कर्तव्य बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या बाबी जर आपण अंमलात आणल्या तर मला असं वाटतं तो जीवन व्यवहार जगवण्यास शिकवणारा असं संविधान आहे. आणि त्यामुळे संपूर्ण जगाला मार्गदर्शक असं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळेच ते घटनेचे शिल्पकार म्हटले जातात आणि जग त्यांना मानते. जग त्यांना मानते अख्खं. खरं तर आज त्यांच्यामुळेच आपण हे वेगवेगळे विचार आणि हे आज हा प्लॅटफॉर्म आणि आपण हा कार्यक्रम घेतो ती खरंच त्यांना मानवंदना आहे. पण सर मला तुम्हाला विचारायचं की विषयाचं म्हणजे वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे आजच्या युवकांना तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? म्हणजे त्यांचे विचार आणि आज आपण त्याच्यावर बोलतोय. आजच्या युवकांना जर बाबासाहेबांचं आदर्श घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिला मी सांगेन की बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ते वाचा. आपल्याकडे बाबासाहेबांनी लिहिलेलं वाचलं जात नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आपल्याकडे नवीन आजकाल तयार झालेलं आहे. सो त्याच्यापेक्षा वाचन केलात तर तुम्हाला बाबासाहेब समजतील आणि बाबासाहेब जर तुम्हाला समजले तर आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे समजेल. आणि बाबासाहेबांचं कार्य जर विद्यार्थ्यांना किंवा युवकांना आदर्श करायचं असेल तर ते सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आहे, कामगारांच्या बाबतीत आहे, इतर अनेक राजकीय क्षेत्रामध्ये आहे, अर्थव्यवस्थेमध्ये आहे. हे सगळं जर तुम्ही समजून घेतलं तर आपल्याला कशा पद्धतीने कार्य करता येईल हे लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब शेवटी विद्यार्थी जर म्हणजे होते, बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे. तर प्रत्येकाने शिकलेल्या माणसाने सुद्धा आपण जास्त शिकलो याच्यापेक्षा आपण शेवटपर्यंत विद्यार्थी कसं राहू हे जरी आपण आदर्श म्हणून त्यांचा घेतला तरी मला वाटतं की आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. अगदी खरं आहे. जसं सांगितलं की आज त्यांना आपण एक मानवंदना की आपल्या आयुष्यात आपण वाचत राहू आणि शेवटपर्यंत विद्यार्थी राहू हीच आहे. खरं तर विषय आपला असा आहे पण आपल्याकडे वेळेची कमतरता असल्यामुळे आज तुम्ही इथे आलात आणि हे विचार थोडक्यात आमच्यापर्यंत पोहोचवले, सगळ्यांपर्यंत पोहोचवले, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. विषय कसा वाटला तुमच्याकडे माध्यम आहेत, नक्कीच कळवा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.